वांगणी येथील मारुती मंदिरात देणगी देण्याच्या बहाण्याने भाविकाची फसवणूक करून 2 सोन्याच्या अंगठ्या लंपास करणाऱ्या आरोपीला कुळगाव पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून फसवणुकीत नेलेल्या दोन्ही सोन्याच्या अंगठ्या जप्त केल्यात। कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्यात 29 जुलै 2026 रोजी फसवणूक करून चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। वांगणी रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे तक्रारदार शंकर सूर्याजी शेलार हे 29 जुलै रोजी सकाळी 8:30च्या सुमारास वांगणी येथील आपल्या घराशेजारील मारुती मंदिरात दर्शनासाठी गेले होते। त्यावेळी आरोपी 2 दुचाकींवरून तेथे आले। मंदिरासाठी देणगी द्यायची असल्याचे सांगून त्यांनी तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर एका आरोपीने खिशातून 3000 रुपये काढून देणगी सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंडाळून द्यायची असल्याचे सांगितले। तक्रारदार यांच्याकडील 2 सोन्याच्या अंगठ्या हातात घेतल्यानंतर हातचलाखीने त्या स्वतःजवळ ठेवून त्याऐवजी पैसे आणि पार्लेजी बिस्किटांचे पुडे काळ्या पिशवीत देण्यात आले। त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले। याबाबत तक्रारदार शंकर शेलार यांनी कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी तसेच तांत्रिक विश्लेषण केले। यामध्ये एक युनिकॉर्न मोटारसायकल आणि सुझुकी कंपनीची बर्गमॅन स्कूटी आढळून आली। तपासादरम्यान ही स्कूटी जाफर गुलाब इराणी राहणार आंबिवली कल्याण यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी आंबिवली येथून सदर स्कूटी ताब्यात घेऊन जप्त केली। त्यानंतर केलेल्या तपासात आरोपी मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख वय वर्ष 35 राहणार आंबिवली तालुका कल्याण यांचे नाव निष्पन्न झाले। त्याला 19 ऑगस्ट 2026 रोजी अटक करण्यात आली। आरोपींकडून तक्रारदाराची फसवणूक करून नेलेल्या 2 सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोदडे, पोलीस हवालदार संदीप नलावडे, पोलीस नाईक सोमनाथ मोरे तसेच पोलीस शिपाई सचिन जाधव, अविनाश वागचौरे, नरेंद्र कोळी यांनी या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी बजावली। दरम्यान कुळगाव पोलिसांनी कर्तव्यदक्षता दाखवत चोरीला गेलेल्या सोन्याच्या अंगठ्या मिळवून देऊन आरोपीला अटक केल्याने तक्रारदार शंकर शेलार यांनी पोलिसांचे आभार व्यक्त करून कारवाईबाबत समाधान व्यक्त केलंय। 25 तारखेला गुरुपौर्णिमा होती। मी मंदिरातून बाहेर आल्यानंतर हे जे आरोपी आहेत त्याने एकाने मला आधी नमस्कार केला आणि सांगितलं की मला मंदिराला 3000 रुपये देणगी द्यायची आहे आणि ती देणगी आम्हाला सोन्याच्या याच्यामध्ये मडवून द्यायची आहे आणि मला अंगठी काढण्यासाठी प्रवृत्त केलं। दुसरी अंगठी पण मी काढली, दोन्ही अंगठ्या दिल्या आणि त्यांनी पैशामध्ये गुंडळलं, पण इतकं जलद गती आणि आधी माझी नजरबंदीसारखं करून त्यांनी ते दोन्ही अंगठ्या लंपास केल्या आणि गाडीवर बसून ताबडतोब ते स्वार झाले आणि ती पिशवी जी होती त्या पिशवीमध्ये बिस्किटचे पुडे होते आणि 2000 रुपये पण त्याच्यामध्ये तसेच राहिले होते। 3000 रुपये देणगी द्यायची आहे आणि मी त्यांना म्हणजे मंदिराचं कामकाज बघतात मशे म्हणून आहेत, ते सेवानिवृत्त पोलीस खात्यातलेच आहेत, ते नातेवाईक आहेत आमचे। आपण त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांच्याकडे ती रक्कम सुपूर्द करा। त्याला ही रक्कम तुमच्याकडेच घ्या आणि ती सोन्यामध्ये मडवून द्यावी लागते म्हणून तुमची अंगठी काढा आणि मला प्रवृत्त केला आणि मी ती काढली गेली। त्याच्यानंतर दुसरी काढली गेली आणि त्यांनी इतक्या जलद गतीने माझ्याशी थोडीशी नजर काही सारखं करून त्यांनी ताबडतोब याच्यामध्ये स्वार झाले आणि 2000 रुपये रक्कम त्या पिशवीमध्ये तशी ठेवली। पण अशा पद्धतीने माझा दोन्ही अंगठ्या लंपास केले। ते अतिशय दक्षता आणि कार्यक्षमता पोलीस मला सहकार्य मिळालं। मला हे 75 वर्ष झाले, माझे काही नातेवाईक पण पोलीस म्हणून अतिशय ताबडतोब क्विकपणे पोलीस खात्याने काळजी घेतली। आम्ही जेव्हा गावच्या पोलीस स्टेशनला गेलो, कुठलाही वेळ नेला होता, ताबडतोब सगळी प्रक्रिया सुरू केली आणि सर्वच जण कामाला लागले। मी त्यांच्याबरोबर होतो आणि दिवसभर त्यांनी म्हणजे साधं चहासुद्धा पिल्याने इतकं कष्ट घेतले पोलीस खात्याने, मी शतशः मी त्यांचा आभारी आहे। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी। लाइक, कमेंट, शेअर and subscribe.